हे तुम्हाला माहिती आहे? हां, हा धनुष्यबाण आहे. आणि तुम्ही जेवढं ओढाल तेवढा, सकाळी सांगितलं की न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम जो आहे त्याचं उदाहरण म्हणून आपण हे वापरू शकतो. परंतु याचबरोबर याला एनर्जी टॉईज असं पण म्हणतात. म्हणजे याच्यात काय, जसं मी त्याच्यामध्ये दाखवलं, यू आर स्टोरिंग द एनर्जी, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे व्हेन यू आर स्ट्रेचिंग इट, आणि ज्यावेळेस मी सोडतो त्यावेळेस तो, याला काय म्हणतात माहिती आहे का? याला काय म्हणतात? रामायण मालिका कोणी बघितलेली आहे का? प्रत्यंचा. हा, ज्या प्रत्यंचा ज्यावेळेस ओढतो त्यावेळेस आपलं बघा, भाषेसाठी सुद्धा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. भाषा जर तुम्हाला येत नसेल ना तर पुढचं काहीच येणार नाही. भाषेवर आपलं प्रभुत्व असलं पाहिजे. आपण चुकून काही एखादा शब्द चुकीचा बोललो ना तरी पण पुढचे शब्द असे वापरता आले पाहिजे की ते चूक आपल्याला सुधारता आली पाहिजे. ही जी प्रत्यंचा आहे, प्रत्यंचा जेवढी मागे ओढू तेवढा बॉल तो बाण असतो तो अधिक पुढे जातो. आता अनेकदा बाण किती पुढे जावा याच्यासाठी काहीतरी ठोकताळे असायचे. मग त्या बाणाचं वजन किती असावं? तो जर खूप जड असेल तर तो जास्त दूर जाणार नाही, पण तो जर खूप हलका असेल तर तो खूप दूरपर्यंत जाईल. पण तो जर खूप हलका असेल तर तो अपेक्षित परिणाम, म्हणजे जिथपर्यंत जाऊन त्याने जी काही इजा करणं अपेक्षित आहे ती जर होणारच नसेल तर तो कितीही दूर गेला तर काय उपयोगाचा. तर त्याच्यासाठी त्यांना सगळं त्याचं, म्हणजे आपण जसं म्हणतो ना, मी सकाळपासून सांगतोय की परिणाम काय साधायचा आहे, तो परिणाम साधण्यासाठी आपल्याला कोणता घटक कसा निवडायचा आहे हे ते लोक ठरवायचे. आणि त्याप्रमाणे प्रत्यंचा कशी असावी, त्या बाणाचं वजन कसं असावं, सगळं ते सगळं ठरवलं जायचं. आणि त्याचबरोबर बाण ज्यावेळेस म्हणजे इथून सुटतो, धनुष्यातून बाण ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस तो बाहेर पडल्यानंतर त्याच्यावर जसं सरळ जातो तसं त्याच्यावर गुरुत्वीय बल पण काम करत असतं. गुरुत्वीय बल त्याला सरळ जाऊ देत नाही, त्याला खाली ओढतं. तर त्या घटकाचा देखील त्यांना विचार करावा लागतो की आपल्याला आपलं जे लक्ष आहे ते आपल्या टापूत आहे का, आणि ते टापूत आल्यानंतर तिथपर्यंत जर बाण जायचं असेल तर ते असं मारायचे, लक्ष समोर असायचं पण मारताना ते असं मारायचे, वरती मारायचे. का मारायचे? त्यांना माहित होतं की त्या विशिष्ट अंतरानंतर गेल्यानंतर तो बाण खाली येणार आहे. तर तो किती अंतरानंतर किती खाली याचं ते त्यांना सरावात न यायचं, ते त्याच्यासाठी ते सराव करायचे.